श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी प्रतीक्षा. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर. काही लोक असे असतात, खूप कष्ट करतात, जमीन आकाश एक करून रात्रंदिवस मेहनत करतात, तरीही ते श्रीमंत होत नाही. कदाचित जर त्यांच्याकडे पैसा आलाच किंवा नशिबाने साथ दिली तर पैसा हा त्यांच्याकडे जास्त काळ टिकत नाही. तर आता बघूयात अशा कोणत्या 10 व्यक्ती आहेत की त्या श्रीमंत धनवान कधीही बनू शकत नाही. एक, जी व्यक्ती सतत मोठ्याने भांडते, मोठ्याने बोलते आणि ज्या घरात नेहमी वाद कटकट होत असते, त्या घरातील व्यक्ती कधी श्रीमंत होत नाही. 2, ज्या घरात अन्नाचा अपमान होतो, अन्न टाकून दिले जाते किंवा वाया घालवले जाते, त्या घरात लक्ष्मी थांबत नाही, त्यामुळे अशी व्यक्ती कधी श्रीमंत होत नाही. 3, मळकट कपडे घालणारी व्यक्ती हिंदू धर्मशास्त्रानुसार कधी श्रीमंत होत नाही. तुम्ही म्हणाल, दैनंदिन कामकाजात कपडे मळतात, कामामध्ये कपडे मिळत असतील तर अडचण नाही, परंतु कामात नसतानाही मिळत असतील तर ती व्यक्ती जीवन बदलू शकत नाही. 4, हिंदू धर्मशास्त्रानुसार कठोर वाणी असणारी व्यक्ती, म्हणजेच या व्यक्तीच्या मुखातून इतरांबद्दल नेहमी अपशब्द, शिव्या, कठोर वाक्य निघत असतील तर ती व्यक्ती आयुष्यात दरिद्री बनते. या व्यक्तीजवळ कधीच लक्ष्मी थांबत नाही. 5, ज्या घरात व्यक्ती फाटलेली कपडे घालतात, अशी व्यक्ती कधी श्रीमंत होत नाही. 6, सकाळी सूर्योदयापूर्वी उठावे असे साधू संत सांगतात. त्यानुसार सूर्योदयानंतर ज्या व्यक्ती उठतात त्या आळशी असतात. अशा व्यक्तीच्या आयुष्यात कोणतीच प्रगती होत नाही. तसेच सूर्योदयानंतर उठणारी व सूर्यास्तावेळी झोपणारी व्यक्ती कधीच धनवान बनू शकत नाही. आळस हा लक्ष्मीचा शत्रू आहे. 7, ज्या घरात नेहमीच अस्वच्छता असते, खूप पसारा असतो, घरातील व्यक्ती आळशी असतात, अशा घरात लक्ष्मी थांबत नाही, कारण माता लक्ष्मीला स्वच्छता खूप प्रिय आहे. 8, पाय न धुता कधीही झोपू नये, यामुळे आजाऱ्यांना आमंत्रण होते, त्यामुळे बक्कळ पैसा खर्च होतो, म्हणजेच लक्ष्मी घरात थांबत नाही. 9, जे लोक चालताना त्यांच्या चप्पल किंवा बुटांचा आवाज होतो, त्यांचे ग्रह खराब असतात, पैसा त्यांच्याकडे टिकत नाही, लक्ष्मी निघून जाते. अशी व्यक्ती कधीही श्रीमंत होऊ शकत नाही. 10, केसांना तेल लावल्यानंतर उरलेले तेल कधीच इतरांना देऊ नये. आपल्या केसात तेल लावताना मस्तकातील योग्य विचारांना चालना मिळते. ते तेल इतरांना दिल्याने त्याचा योग्य वापर होत नाही. म्हणून वरील सर्व क्रिया पाहता विश्वास बसत नाही, परंतु पूर्वी संत साधू यांनी कित्येक वर्ष केलेल्या तपश्चर्यामध्ये या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. म्हणून या व्यक्ती कधी श्रीमंत धनवान होत नाही. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा.